आपल्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असं अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न उराशी बाळगत पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी येथील 27 वर्षीय सागर गुंजाळ यांनी आपला स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. त्यानंतर पुण्यात येऊन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. आज व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 30 ते 35 लाखापर्यंत उलाढाल करतात. तर जवळपास 18 प्रकारचे मसाले यांनी तयार केले. त्यांनी आपला व्यवसाय कसा सुरू केला याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी साजूकचा फाउंडर. मी तुम्हाला आज माझ्या एक जर्नीबद्दल सांगणार आहे. मी परदेशात शिकत होतो, तर तिकडनं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मसाल्याचा आज व्यवसाय करतो 1-1.5 वर्षापासून. तर आज यशस्वी व्यवसाय कसा चालू केला, काय केलं, याची एक माझी छोटीशी जर्नी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. पहिली तर गोष्ट, मी मास्टर्ससाठी UK ला होतो 2 वर्षासाठी. तिथे मी मास्टर्सचा कोर्स कंप्लीट केला. त्यानंतर मी इंडियामध्ये आलो. मला जॉबमध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि मला फॅमिली बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट नव्हता. मला माझं स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी स्वतःचं चालू करायचं होतं. त्याच्यानंतर मी इकडे आल्यानंतर एक पहिले 6 महिने मी एक मार्केटमध्ये रिसर्च केला की आपल्याला काय करता येईल, लॉंग टर्म बिझनेस काय आहे, मार्केटला गरज कशाची आहे सध्या, मार्केटमध्ये काय चालेल. त्यानंतर मग सर्वे करत असताना माझं असं ठरलं की बाबा आपण फूड इंडस्ट्रीमध्ये करू. फूड इंडस्ट्रीमध्ये करत असताना आमची तर पहिली तर पार्श्वभूमी म्हणजे फूड इंडस्ट्रीची नाही आहे. घरची काय, घरी शेती करतात वगैरे, किंवा वडिलांचा एक सेपरेट व्यवसाय आहे, तर याच्यामध्ये काही पार्श्वभूमी नव्हती. पण ठीक आहे, मी एक निर्णय घेतला की ठीक आहे, आपण याच्यात एक नव्याने पाऊल टाकूया. आणि त्यानंतर मग मी असं मसाल्यांचं शोधलं की बाबा मसाल्यांमध्ये काय आहे, मार्केट केवढं मोठं आहे, फॉरेनमध्ये काय आहे, इंडियामध्ये काय आहे. तर मग त्याच्यानंतर मी एक निर्णय घेतला की आपण मसाले चालू करू. त्यानंतर मी चालू केल्याच्या नंतर मला तर पहिली गोष्ट याच्यामधलं काही माहिती नव्हतं. म्हणजे मसाले कसे बनवतात, मार्केटिंग कसं करतात, काय कसं करतात. भले मी मार्केटिंग पूर्ण केलेलं आहे, मी मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही ऑन फील्ड करता, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात मार्केटमध्ये उतरता, तेव्हा खूप वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला एक मोठे ब्रँड्स आहेत, त्यांना 30 वर्ष झालेत, 50 वर्ष झालेत, 10 वर्ष झालेत, अशा ब्रँड्सला तुम्ही मार्केटमध्ये फेस करायचं आहे. तर आम्ही ते एक ठरवलं, ठीक आहे बाबा की आपण ह्यांना फेस करायचेच, म्हणून ती मनाची एक जिद्द बाळगली. आणि त्याच्यानंतर एक निश्चय घेतला की आता पाऊल टाकले, आता परत मागे वळून बघायचं नाही. नंतर आम्ही मसाले बनवायला शिकल्यानंतर ठीक आहे, पॅकेजिंग झालं, ब्रँडिंग झालं, सगळं ठीक आहे, पण तुम्ही आज मार्केटमध्ये प्रोडक्ट विकणार कसं, तो सगळ्यात मोठा चॅलेंज होता आमच्यासाठी. जेव्हा मी मार्केटमध्ये गेलो तेव्हा मला स्टार्टिंगला कोणच उभं करत नव्हतं, का तर तुमचा नवीन ब्रँड आहे, तुमचे प्राईस खूप आहेत, हे ते. तर आम्ही आमच्या क्वालिटीवर पहिल्यापासून ठाम राहिलो होतो की आम्हाला ह्याच क्वालिटीमध्ये विकायचं आहे, म्हणून आमचे प्राईस पण त्याच तोडीच होते. आमचे डे 1 पासून तर आजपर्यंत प्राइसिंग सेम आहे. आम्ही त्याच्यात काय कमी केलं नाही, बिकॉज आम्हाला आमच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. मी हळूहळू लोकांना एक 5-5, 10-10 रुपयेवाले एक पॅकेट्स असतात ते सॅम्पलला दिले, त्यांच्याकडून सॅम्पलिंग करून घेतलं. सगळ्यांना सॅम्पलिंग केल्यानंतर त्याच्यातून आम्हाला हळूहळू फीडबॅक यायला लागले. त्यानंतर मग आम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या एरियामध्ये पोचायला लागलो. लोकांना आमची चव आवडायला लागली. त्यानंतर मग मार्केटमधून आम्हाला हळूहळू एक चांगला रिस्पॉन्स आला. पण स्टार्टिंगला आम्हाला एवढ्या अडचणी आल्या होत्या, म्हणजे ती आर्थिक अडचण असो किंवा ती तुम्ही मार्केटमध्ये ब्रँड उभं करायची असो, प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती. पण आम्ही त्याच्यावरती मात करून आज आम्ही आमचा एक साजूक मसाले म्हणून हा ब्रँड बनवलेला आहे. हे करत असताना वडिलांचा याच्या मागे खूप मोठा आधार आहे माझ्या मागे. कारण का मला आमची कुणाची पार्श्वभूमी नसताना वडील म्हणले तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा पाऊल टाकलं त्यानंतर पाठीमागे वळून कधीच पाहिलं नाही. हे काय होईल काय नाही होणार, ठीक आहे, जिद्द चिकाटी बाळगली, त्याच्यामुळं आज आम्ही इथे. त्यात आमची क्वालिटी चांगली आहे. आम्ही अडल्ट्रेशन आमच्या याच्यामध्ये काहीच होत नाही. आमचे ओरिजिनल म्हणजे मिरची असू, हळद असू, कांदा लसूण असू, इवन सगळे प्रोडक्ट आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून मानले. आमच्याकडे आत्ता साधारण 18 प्रकारचे मसाले बनतात. त्यामध्ये आमच्याकडे 5 रुपयाच्या पॅकिंगपासून तर 1 किलो पॅकिंग साईज, 3 किलो पॅकिंग साईज, 5 किलो पॅकिंग साईज, अशा विविध प्रकारचे सगळे पॅकिंग्ज आहेत. आणि आम्ही आत्ता ऑल ओव्हर महाराष्ट्र पूर्ण सप्लाय करतो. इवन आत्ता तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल, हे नवीन राज्य आम्ही ते आत्ता चालू करतो आहे. हळूहळू मी स्टेप बाय स्टेप सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्र जातो आहे. आणि बाहेरच्या राज्यात काही नाही आहे. जेव्हा आम्ही बिझनेस चालू केला तर आमचा पहिल्या महिन्याचा सेल होता 70,000 रुपये फक्त. असं आमचं कंटिन्यू 6 महिने चालू होतं. 1 लाख रुपये ते 70,000 रुपये अशा आम्ही, म्हणजे आमचा त्यावेळेस खर्चच 1-1.5 लाख रुपये होता.
आणि आम्हाला फक्त आमचं पूर्ण सेल व्हायचा फक्त 70,000 रुपये. पण आम्ही हळूहळू त्याच्यात आपल्याला सुधारणा कशी करता येईल, आपण कुठे कमी पडतोय, काय करतोय, ते आम्ही सगळे टॅली केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं आणि आज आम्हाला आमच्या कंपनीला स्थापन होऊन जवळपास 1.5 वर्ष झालेत. आज 1.5 वर्षानंतर आम्ही आज प्रत्येक महिन्याला 30 ते 35 लाखाचा बिझनेस करतो आणि याच्यामधून आम्हाला एक साधारण 5 ते 6 लाख रुपयाचा आम्हाला नफा भेटतो. आम्ही आपण जर बघितलं तर व्यवसाय करत असताना संयम बाळगत न हार मानता एकनिष्ठ काम केलं तर व्यवसाय कुठलाही असला तरी तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होता, अशा भावना सागर गुंजाळ यांनी व्यक्त केल्या. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.